हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच अवेटेड व्हिडिओ आहे. आपले बरेच मित्र आणि मैत्रिणी सतत कमेंट करत होते की गणित आणि बुद्धिमत्ताची व्हिडिओ सिरीज कधी सुरू करणार आहे सर. तर आपले मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञानाचे नियोजित व्हिडिओ असल्या कारणाने गणित बुद्धिमत्ताचे व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येत नव्हते. तर आज तुमची प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. तुम्हा सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून आपण गणित बुद्धिमत्ताची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि या भरतीसाठी यापूर्वी आपण सर्व विषय कव्हर केलेले आहेत. फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच राहिला होता, तो देखील आज आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्वच विषय आपण आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये कव्हर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा धमाकेदार व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या धमाकेदार मोस्ट अवेटेड व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी आवश्यक असणारे गणित बुद्धिमत्ता या विषयावरील अति महत्त्वाचे संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, सुरुवातीला आपण कोणताही विषय घ्या मित्रांनो, कोणतीही परीक्षा घ्या, कोणतीही परीक्षेची जर तुम्ही तयारी करताय तर त्या परीक्षेचा तुम्हाला सिलेबस माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हवेत कोणताही अभ्यास करणं अपेक्षित नाहीये. त्यासाठी तुमच्याजवळ प्रॉपर सिलेबस असणं आवश्यक आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच सुरुवातीला करणार आहे आणि त्यानंतर आपण महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. ओके, तर पहा, सुरुवातीला आपण जो IBPS ओके, जो IBPSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामध्ये जे IBPSने सतत गणिताचे प्रश्न विचारलेले आहेत ते गणिताचे प्रश्न आपण ॲनालाइज केलेले आहेत आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक आपण काढलेले आहेत. ओके, म्हणजे जे महत्त्वाचे टॉपिक तुमच्या येणाऱ्या आता तुमच्याजवळ थोडे कमी दिवस राहिलेत आणि या कमी दिवसात तुम्हाला असं धरून चालतोय मी की तुम्हाला काहीच येत नाही, गणित बुद्धिमत्ताचं काहीच येत नाही. मग काय करायचं सर? तर जे आता मी टॉपिक सांगतोय, जर तुम्हाला काहीच येत नाही तर हे जे टॉपिक मी सांगणार आहे ते टॉपिक तुम्ही कव्हर करा बऱ्यापैकी, तर तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये चांगला स्कोर करता येईल. ओके, तर ते टॉपिक कोणकोणते आहेत मग? तर पहा, त्यामध्ये आहे सरासरी, ॲव्हरेज, हा महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर प्रश्न येणारच आहे. त्यानंतर शेकडेवारी, पर्सेंटेज, हा देखील IBPS रिपीटेड वारंवार यावर प्रश्न विचारला जातो. काळकाम हा देखील अति महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, त्यानंतर वेग, वेळ, अंतर, स्पीड, टाइम अँड डिस्टन्स, यावर देखील प्रश्न येतात. रेल्वे यावरचे आधारित प्रश्न, रेल्वेवरील जी गणिते आहेत ते देखील येतात. त्यानंतर भागीदारी येते. सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप द्या, VIMP, सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप द्या, VIMP, असे यामध्ये पदावली आहे. बोडोमास पद्धतीची गणिते येतात. त्यानंतर नफा व तोटा, प्रॉफिट अँड लॉस, येणार म्हणजे येणारच आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आहे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. ओके, त्यानंतर मिश्रण व द्रावण, यावर देखील प्रश्न येतात. नळ व टाक्या महत्त्वाचा आहे. त्यानंतर बोट व प्रवाह, यावर आहे. क्षेत्रफळ व घनफळ म्हणजेच थोडक्यात भूमिती, यावर देखील प्रश्न आहेत. हे 13 टॉपिक तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक करा, हे लक्षात घ्या. यावर तुमचा जम बसला तर तुम्ही 100% पोस्ट काढणार आहे. ओके, त्यानंतर आपण बुद्धिमत्तेचे टॉपिक पाहूया. ओके, पहा, बुद्धिमत्ता हा देखील महत्त्वाचा आहे. गणितामध्ये IBPSचा जो फोकस असतो तो गणितामध्ये जास्त असतो आणि रिझनिंगवर कमी असतो. बट अलीकडचे जे आपण क्वेश्चन जर पाहिले त्यामध्ये रिझनिंग देखील बऱ्यापैकी म्हणजे निम्म्याला निम्म रिझनिंग असतं. त्यामुळे रिझनिंगचे देखील आपण टॉपिक पाहिले तर त्यामध्ये आहे अंकमालिका, नंबर सिरीज, VIMP आहे. ओके, VIMP येणारच आहे. ओके, येणारच आहे. त्यानंतर विसंगत गट, ऑड मॅन आउट किंवा ऑड वन आउट. ओके, त्यानंतर कूट प्रश्न म्हणजेच पझल. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्थेवर प्रश्न असणारच आहे, हे लक्षात घ्या, सिटिंग अरेंजमेंटवर. त्यानंतर सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंगवर देखील प्रश्न आहे. अक्षर मालिका, अल्फाबेटिकल सिरीज, यावर देखील आहे. नातेसंबंध, ब्लड रिलेशनमध्ये प्रश्न असणार म्हणजे असणारच आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर दिशा व अंतर,
डायरेक्शन आणि डिस्टन्सवर देखील प्रश्न आहे, क्लॉकवर घड्याळावर आहे, दिनदर्शिका कॅलेंडरवर आहे, आदान प्रदान इनपुट आउटपुटवर आहे, विधाने व अनुमाने म्हणजे सिलॉजिझमवर देखील आहे, त्यानंतर कागदाची घडी पेपर फोल्डिंग अँड कटिंगवर आहे प्रश्न, आकृत्या मोजणे म्हणजे त्रिकोण असतात, त्रिकोण किती आहेत अशा पद्धतीचे आकृत्या काउंटिंग फिगर्सवर देखील प्रश्न येणार आहे, तुलना कंपॅरिझनवर आहे, माहिती पृथक्करण डाटा इंटरप्रिटेशनवर देखील प्रश्न येणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे टॉपिक मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुम्ही करणे गरजेचंच आहे. या टॉपिक सोडायचंच नाही हे लक्षात घ्या. हे टॉपिक रोज डेली तुम्ही 1 ते 2 तास गणिताची प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे हे लक्षात घ्या. ओके, डेली प्रॅक्टिस झालीच पाहिजे. ओके, त्यानंतर आता आपण ॲक्च्युअल गणिताला सुरुवात करूया. आणि आज जे आपण क्वेश्चन्स घेणार आहेत गणिताचे ते जे आहेत ते सर्व मित्रांनो IBPS पॅटर्ननुसारच घेणार आहे. आणि यामध्ये आपण जसं आपण इंग्लिश ग्रामरचे आपण जे व्हिडिओ सिरीज पाहिली होती त्यामध्ये आपण कसं सुरुवातीला इझी त्यानंतर मॉडरेट त्यानंतर असे हार्ड लेवलपर्यंत आपण गेलो होतो तसेच आता इथे आपण करणार आहे गणिताचे बुद्धिमत्ताचे फार इझी. म्हणजे तुम्ही आता सुरुवातच आपण करतोय तर सुरुवात आपण सोप्याने करायची ना, कोणती पण गोष्ट घ्या सुरुवातीला आपण हार्ड करून उपयोगाचं आहे का तर नाही. त्यामुळे सोप्यापासून सुरुवात केली तर आपल्याला ते बरं वाटतं, जरा अजून घ्यावं अजून खावं असं वाटतं, म्हणून सोप्यापासून आपण सुरुवात करूया. ओके, आता पहा पहिला प्रश्न पाहूया. पहा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे हा. सिम्प्लिफिकेशन सरळ रूप द्या. ओके, तर पहा हे असं गणित आहे. मग यामध्ये आपल्याला योग्य उत्तर काढायचं. तर बोडोमास पद्धत काय म्हणते तर यामध्ये पहिल्यांदा गुणाकार करायचा. मग यामध्ये काय करायचंय मित्रांनो तर आपल्याला काय दिलं आहे 18 14 16 4. मग यामध्ये आपल्याला पहिला गुणाकार करायचा आहे तर तो कोणाचा 18 गुणिले 14 याचा गुणाकार किती येणार आहे तर तो आहे 252. ओके, त्यानंतर दुसरा गुणाकार कोणता आहे तर तो 16 गुणिले 4. ओके, 16 गुणिले 4 तर याचा गुणाकार किती आहे 16 चौक 64 बरोबर, तर आहे 64. आता दोन्ही उत्तर ही जी उत्तरे आहेत पहिल्यांदा गुणाकार झाला, मग आता या आणि या उत्तराचा आपल्याला वजाबाकी करायचे. मग 252 मायनस 64 किती होत आहेत तर पहा 188. ओके, म्हणजे योग्य उत्तर काय, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 188. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा जर अधिक म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे अधिक, तर याचा आपल्याला योग्य आन्सर सांगायचा आहे. ओके, तर पहा प्लस म्हणजे काय भागाकार सांगितलंय बरोबर, अधिक म्हणजे भागाकार, त्यानंतर भागाकार म्हणजे वजाबाकी, त्यानंतर वजाबाकी म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे बेरीज असं सांगितलंय. मग आपण चिन्ह बदलल्यावर कसं रूप होतंय ते आपण पाहूया. ओके, 36 बेरीजच्या जागी आपल्याला काय सांगितलंय भागाकार बरोबर, त्यानंतर भागाकाराच्या जागी आपल्याला वजाबाकी सांगितली बरोबर, त्यानंतर आपल्याला वजाबाकीच्या ठिकाणी काय सांगितलंय गुणाकार सांगितलाय बरोबर, आणि गुणाकाराच्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय बेरीज बरोबर. मग आता सोडवून पाहूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय बोडोमास पद्धतीने भागाकार करायचंय. तर 36 साई 36 बरोबर 6 आलं, त्यानंतर भागाकार नंतर काय करायचा असतो गुणाकार बरोबर, मग काय आला त्याचा 4 दुने 8, आणि यानंतर आपल्याला काय करायची आहे वजाबाकी, तर 6 मायनस 8. ओके, तर याचे वजाबाकी आली -2. ओके, आणि आता बेरीज करायची, तर बेरीज -2 प्लस 12 इज इक्वल टू 10 बरोबर, 10 आन्सर आलं का. पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. म्हणजे आपण दिलेल्या चिन्ह परिवर्तनानुसार योग्य क्रमानं सोडवल्यावर आपल्याला योग्य उत्तर काय येतंय तर ते येतंय 10. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. तुमच्यासाठी सूचना आहे, ही जी एक्झाम आहे ती 10वी लेवलची आहे बरोबर आहे, आणि आपण तुमच्या अभ्यासासाठी एक खूप युजफुल अशी 1000 प्रश्नांची PDF म्हणजे 1000 प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण टोटल
1000 वन लाईनर क्वेश्चन्स घेतलेत. ओके, 1000 वन लाईनर क्वेश्चन्स घेतलेत. ते सर्व जीकेचे सामान्य ज्ञानाचे क्वेश्चन्स आहेत आणि त्यासाठी आपण 177 पेजेस घेतले. यामध्ये पूर्ण तुमचा जीके सामान्य ज्ञान बसवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो महास प्रश्नसंच घ्या, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्यासाठी खूप माफक फक्त 49 रुपये इतकी माफक फी ठेवली. काही मित्रांचा आता हा शेवटचा चान्स आहे, त्यामुळे त्यांना या सर्व ज्या रिसोर्सेस आपण देतोय त्या सोर्सचा त्यांना फायदा घेता यावा यासाठी आपण खूप माफक फी ठेवली. त्यासोबत आपण इंग्लिश वॉकॅब्युलरीची देखील नोट्स बनवलेली आहे. त्यासाठी 39 रुपये इतकी माफक फी आहे. बट तुम्ही जर महाप्रश्न संच घेतला तर त्यासाठी फक्त 21 रुपये, म्हणजे जर दोन्ही तुम्ही घेतले तर हे फक्त तुम्हाला 70 रुपयांमध्ये मिळणार आहेत हे दोन्ही नोट्स, हे लक्षात ठेवा. आता पहा 66 88 याचे आपल्याला काय करायचे, सरासरी काढायची. आता सरासरी जर काढायची असेल मित्रांनो तर काय करायचं असतं, तर सरासरीचं सूत्रच आहे की सर्व संख्यांची बेरीज भागिले संख्या किती आहेत ते. ओके, मग या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची. 66 प्लस 88 प्लस 77 प्लस 99 प्लस 100 आणि प्लस 80 यांची बेरीज आपल्याला करायची. यांची बेरीज किती येते, तर ती येते 510 बरोबर. भागिले याच्या भागिले संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 संख्या आहेत बरोबर. म्हणजेच 510 भागिले जर 6 केलं तर किती उत्तर येते, तर ते आहे 85 बरोबर. 85 मग आहे का योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 85 बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर पर्यंत जायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा हा जो आहे तो शेकडेवारीवरील आहे प्रश्न बरोबर. आता एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीही त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक आहेत बरोबर. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते, सुरुवातीला आपल्या त्याच्याकडे किती रुपये होते ते आपल्याला सांगायचं आहे बरोबर. तर पहा प्रश्न समजून घेऊया. पहिला प्रश्न समजून घेऊया. संपूर्ण रक्कम जर म्हटलं आपण तर किती असणार आहे, ती संपूर्ण रक्कम ती 100% आहे बरोबर. 70% आहे इथं तर 100% आपण मानायची. आणि खर्च केलेली किती आहे, खर्च केलेली रक्कम ती आहे 30% बरोबर. खर्च केलेली 30%. मग शिल्लक काढायची आपल्याला. शिल्लक किती आहे, शिल्लक रक्कम आपण 100 मायनस 30 तर 70% शिल्लक आहे बरोबर. आणि यामध्ये ॲक्च्युअल इथं किती सांगितली, 6300. ओके, मग शिल्लक रक्कम येथे जी त्यांनी दिलेली आहे ती किती दिलेली आहे, तर ती 6300 रुपये बरोबर. 6300 रुपये दिले. मग आता जर सूत्र जर तयार करून आपण म्हटलं तर शिल्लक रक्कम म्हणजे सुरुवातीच्या रकमेचा 70% म्हणजेच 70% इज इक्वल टू 6300 बरोबर. आता 100% म्हणजे सुरुवातीची एकूण रक्कम जर शोधायची आहे तर आपण गणित कसं करू शकतो, 100% आहे ना, तर 100 गुणिले 6300 ओके भागिले 70. मग जर असं केलं तर किती येतंय, 6,30,000 ओके भागिले 7 किती येतंय, भागिले 70 आहे ओके. तर ते आहेत 6,30,000 बरोबर. मग पहा जर आता 70 जर 6,30,000ला भाग दिला तर किती होतोय पहा, शून्याला शून्य गेले तर 7 9 63 ओके म्हटल्यावर किती झाले 9,000 राईट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9,000. पहा किती इझी वेने आपण आन्सरकडे पोहोचलो. तर पहा आता मित्रांनो, तर हे आपल्याला भेटलं किती 9,000 म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते, तर सुरुवातीला त्याच्याकडे होते 9,000 रुपये बरोबर. मग जर आता आपल्याला जर उत्तर तपासून पाहायचं असेल की बाबा 9,000च होते का, उत्तर जर तपासून आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर सुरुवातीची रक्कम किती होती, ती होती 9,000 बरोबर. आणि त्याने किती टक्के खर्च केला, त्याने 30% रक्कम खर्च केली, 30% बरोबर. मग 30% रक्कम खर्च केली तर सुरुवातीची आपल्याला किती 9,000 घ्यायची गुणिले 30 आणि भागिले 100. मग 0 0 गेला 0 0 गेला 9 त्रिक 27 बरोबर. 30% म्हणजे किती 2700. म्हणजे शिल्लक किती होती त्याच्याकडे 9,000 भागिले 2700 किती राहिली शिल्लक, तरी त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक आले का 6,300.
तर बरोबर 6,300 रुपये आलेले आहेत त्याच्याकडे. तर आपण उत्तर पण तपासून पाहिलं, बरोबर आलेले आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, टक्केवारीचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% म्हणजे एकूण रक्कम मानायची आणि शिल्लक किंवा खर्च यांच्या टक्केवारीत रूपांतर करून समीकरण बनवायचं आणि गणित करून सुरुवातीची रक्कम शोधायची. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर शोधू शकता. ही आपली पद्धत आहे. ओके, आपण आपल्या पद्धतीने जायचं, जी इझी वाटती त्या पद्धतीने. आता पहा, रेल्वे वगैरे काळकाम वेग यावरील हा प्रश्न आहे. ओके, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटांत किती अंतर जाईल. ओके, तर पहा, गाडीचा वेग किती आहे, 1 तासात किती जाते, तर 42 किलोमीटर. पण आपण कधी पण लक्षात घ्या मित्रांनो, तासाचा अशा पद्धतीत आपण मिनिटात कन्वर्ट करायचं, म्हणजेच किती, 60 मिनिटे. ओके, 60 मिनिटात किती जाते, तर 42 किलोमीटर जाते. ओके, आणि तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल, म्हणजे आपल्याला पाहिजे 20 मिनिटात ती किती अंतर जाईल. बरोबर, अशा पद्धतीने. मग आपण काय करायचं आता, अशा पद्धतीनं 20 मिनिट गुणिले 42. ओके, आणि भागिले 60, म्हणजे तिरकस गुणाकार जरी केला तरी होतं इथून, म्हणजे 20 भागिले 60, त्यानंतर 840 भागिले 60. ओके, शून्याला शून्य गेलं, 6 × 6 चोक 24. बरोबर, 2 राहिले, 6 चोक 24, म्हणजे उत्तर येत आहे 14. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 14 किलोमीटर. राईट. वेळ मिनिटात असेल तर तो नेहमी 60ने भाग द्यायचा, हे लक्षात ठेवा, कारण 1 तास इज इक्वल टू 60 मिनिटं. अशा प्रश्नात समान वेग दिलेला असतो, फक्त वेळ बदलतो, त्यामुळे सरळ प्रमाण वापरून सहज उत्तर मिळतं. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, 25 कामगार एखादे काम 5 दिवसात करतात, तर तेच काम 20 कामगारांना किती दिवस लागतील. ओके, काय आहे, 25 कामगार एक काम 4 दिवसात करतात, तर 20 कामगार तेच काम किती दिवसात करतील असं विचारलं. मग आपल्याला काय करायचे, काळ आणि वेळ यासाठी सूत्र काय आहे, तर जर आपण इथंच करायचं झालं तर काम इज इक्वल टू माणसे गुणिले दिवस असं करू शकतो. पहा, किंवा पहा, याचं ॲक्च्युअल सूत्र आहे M1 D1 इज इक्वल टू M2 D2. म्हणजेच काय, M1 म्हणजे पहिल्या वेळेस काम करणारी माणसं. ओके, त्यानंतर D1 म्हणजे त्यांना लागलेले दिवस, त्यानंतर M2 म्हणजे दुसऱ्या वेळची माणसं, आणि D2 म्हणजे त्यांना लागणारे दिवस. मग पहा, 25 कामगार किती, 4 दिवसात काम करतात आणि 20 कामगार किती दिवसात. बरोबर, तर मग यामध्ये आपण काय करू शकतोय, 25 भागिले 20 डायरेक्ट केलं तर किती येत आहे, 5 दिवस येते. बरोबर, मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5. म्हणजे जर माणसांची संख्या वाढली तर दिवस कमी लागतात उलट प्रमाणात, आणि काम समान असताना हे सूत्र जे आहे हे काम समान असताना नेहमी लागू पडते, हे लक्षात ठेवा. आणि सोपं जर लक्षात ठेवायचं तर काम बरोबर माणसे गुणिले दिवस, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट M1 D2 इज इक्वल टू M2 D2. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो, आणखीन एक वेळ तुम्हाला आठवण करून देतो. जर तुम्ही अजून आपला 1000 प्रश्नांचा 1000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच महाप्रश्न संच घ्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल करायचा नाही, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि खूप माफक फी ठेवलेली आहे आपण, फक्त 49 रुपये. आणि इंग्लिश वॉकॅबलरीची जर नोट्स तुम्ही घेतली यासोबत तर तिची ॲक्च्युअल प्राईस आहे 39. पण जर हा महाप्रश्न संच घेतला तर तुम्हाला ती 21 रुपयेमध्ये मिळेल, आणि ही दोन्ही घेतले तर तुम्हाला फक्त 70 रुपयांमध्ये मिळेल. ओके, आता पहा, दिलेल्या संख्या मालेतील प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, संख्या मालेतील प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आत्तापर्यंत आपण कशाचे पाहिले प्रश्न, गणिताचे पाहिले. आता इथून पुढे आपण बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पहा,
दिलेल्या संख्या मालेतील प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा. ओके, तर 2, 8, 26, 80. आता या प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला गाळलेली जागा भरायची. ओके, तर ती कोणती असू शकते? चला दिलेली मालिका आपण एकदा तपासून पाहूया. ओके, तर पहा 2, 8, 26, 80 अशी आहे. तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला काय ॲड करू शकतो आपण? जर समजा 2 गुणिले 3 प्लस 2 जर असं ॲड केलं तर 8 येते बरोबर. 3 दुने 6 आणि 6 अधिक 2 8 बरोबर 8 येते. ओके, म्हणजे इथं 8 आलं. त्यानंतर आपण पुन्हा 8 गुणिले 3 अधिक 2 करून पाहूया. ओके, 24 आणि 2 किती झाले? 26 बरोबर. त्यानंतर इथं येतंय बरोबर. त्यानंतर आपण 26 मध्ये 26 गुणिले 3 अधिक 2 तर पाहूया. 26 गुणिले 3 किती? 78 अधिक 2 किती झाले? 80 झाले का? तर 80 झाले. मग आता 80 मध्ये आपण गुणिले 3 अधिक 2 करून पाहूया. तर 80 त्रिक 240 अधिक 2 म्हणजे 242 झाले बरोबर. तर इथे काय संख्या येऊ शकते? 242 आहे का पर्याय? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 242 बरोबर. म्हणजे जर प्रत्येक टप्प्यात गुणिले 3 अधिक 2 असा नियम दिसत आहे, त्यामुळे आपण गुणाकार आणि प्लस अशी संख्या मालिका त्यामध्ये निर्माण होते. ओके, त्यानंतर अशा प्रकारे मालिकेचा पॅटर्न आपण ओळखून अशा मालिका सोडवू शकतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण आता बुद्धिमत्ताचे प्रश्न घेतोय. आपण गणिताचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले, आता आपण बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहतोय. ओके, आता पहा, ही आहे अक्षर मालिका. तर यामध्ये मालिका अशा सोडवताना काय करायचं असतं मित्रांनो? पहिल्यांदा आपण ABCD EFGHIJKLM त्यानंतर खाली यायचं NOPQRSTUVWXYZ. त्यानंतर याला नंबरिंग पण द्यायचं असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. म्हणजे असं जेव्हा तुमच्याजवळ 25 आणि 26. ओके, ज्यावेळी तुमच्याजवळ हे मिळेल, काय म्हणतात त्याला, पेपर शीट, त्यावेळी तो रफ पेपर मिळेल, त्यावेळी सुरुवातीलाच हे तुम्ही ABCD आणि अंक मांडून घ्यायचे आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे ॲक्च्युअल एक्झामच्या वेळी टाइम तुम्हाला हे लिहिण्यात जाणार नाही. ओके, तर पहा, आता यामध्ये आपल्याला संबंध सोडायचा. आपण ही मालिका पाहायची ABCD अशी होती CB. ओके, तर ही 2 भागात आपण बघूया. आता पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर पाहूया. पहिलं अक्षर काय आहे? AB, त्यानंतर आहे C, त्यानंतर आहे D. मग यामध्ये अल्फाबेट कितीने? फक्त 1 + 1 न वाढले पहिल्या अक्षरामध्ये. ओके, पहिल्या अक्षरामध्ये पहा, A नंतर काय आहे? B म्हणजे +1 न वाढले. त्यानंतर B नंतर काय आहे? C म्हणजे +1 न वाढले. त्यानंतर C नंतर काय आहे? डायरेक्ट D बरोबर. इथे पण +1 न वाढले बरोबर. मग त्यानंतर समोरचं काय असू शकतो? D नंतर काय असू शकतो? E +1 न म्हटलं तर बरोबर. मग E आहे कोणत्या पर्याय? पहा, इथे इथे इथे. मग हा कट आणि हा कट झाला बरोबर. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण C पाहूया, दुसरी अक्षर मालिका. तर दुसरी अक्षर मालिका, दुसरी अक्षरे. ओके, दुसऱ्या अक्षरामध्ये काय आहे? C नंतर E बरोबर. पहा, C नंतर E कितीने वाढले? +2 ने वाढले, +2 ने. त्यानंतर E नंतर काय आहे? ए पहा, इथे E नंतर आहे G. ओके, E नंतर आहे G, +2 ने वाढली. त्यानंतर G नंतर काय आहे? I. पहा, इथे आहे G नंतर I आहे, इथे +2 ने वाढली. मग इथे पण आपण 2 ने वाढूया, +2. K आहे का कुठे? तर पहा, इथे आहे K बरोबर. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 EK. अशा पद्धतीने, म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नात अक्षरांवर क्रमशः वाढ किंवा घट होत असते आणि त्यावरच आपण लक्षात ठेवायचं. वाढ प्लस होती, प्लस मायनस होती, अशा पद्धतीने. म्हणजे आणि सुरुवातीला आपण A to Z याला 1 2 3 4 5 ते 26 पर्यंत आपण नंबरिंग करून घ्यायचं आहे परीक्षा हॉलमध्ये, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
आता पहा गटात न बसणारा अंक आपल्याला ओळखायचा आहे, ऑड मॅन आउट. हा देखील IBPSचा प्रश्न आहे. IBPS मध्ये प्रश्न विचारत असते. ओके, IBPS गटात न बसणारा अंक ओळखा, ऑड मॅन आउट. ओके, तर पहा 64 आहे, 81, 100 आणि 122. आता पहा मित्रांनो, प्रथमदर्शी जर आपण संख्या बघितल्या तर आपल्या डोक्यात लगेच यायला हवं की 64 आहे, 81 वर्ग कोणाचा आहे तर 9चा आहे बरोबर. त्यानंतर 100 कोणाचा असू शकतो 10चा आणि त्यानंतर 8 देखील एक वर्गच आहे बरोबर. अशा संख्या बघता क्षणी आपल्याला लक्षात येऊ शकतं मित्रांनो की ही 81, 64, 100 या पूर्ण वर्ग संख्या आहेत, परफेक्ट स्क्वेअर्स आहेत या. तर पहा 8चा वर्ग काय आहे 64 आहे बरोबर, 9चा कोणता आहे 81 आहे, त्यानंतर 10चा कोणता आहे 100 आहे बरोबर. हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे या ज्या 3 आहेत या तिन्ही पूर्ण वर्ग संख्या आहेत बरोबर. मग आपल्याला ऑड मॅन आउट काढायची तर ती असेल 122. ही कोणती पूर्ण वर्ग आहे का तर नाही, त्यामुळे गटात न बसणार आहे 122. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 122 बरोबर. अशा पद्धतीने खूप इझी वेने आपण आन्सर पर्यंत पोहोचतो. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा दिलेल्या संख्या मालिकेत x इज इक्वल टू x चे आपल्याला जो x आहे हा x ची किंमत काढायची, म्हणजे x च्या जागी कोणती संख्या असू शकते ते आपल्याला सांगायचे. तर पहा 7 आहे, त्यानंतर 21, त्यानंतर 31 आणि त्यानंतर 43. आता यामधील संबंध आपण कसा शोधू शकतो मित्रांनो, यामध्ये आपल्याला इथं तर काय मिळणार नाही, मग आपण याच 3 संख्यांमध्ये गडबड करून पाहू शकतो. तर पहा 21 आणि 31. ओके, 21 मायनस 31 जर आपण केलं ओके तर किती येते 10 येते बरोबर. आणि 43 मायनस 31 केलं तर किती येते तर 12. म्हणजे 21 आणि 31 यामध्ये कितीचा फरक आहे 10चा, आणि 31 आणि 43 म्हणजे यामध्ये कितीचा फरक आहे 12चा. म्हणजे 10 ते 2 यामध्ये कितीची वाढ झालेली आहे +2ची बरोबर. यामध्ये +2ची वाढ झालेली हे लक्षात येते. मग आपण पाहतो की फरकात एक विशिष्ट नमुना आहे, म्हणजेच 10 आणि 12 वाढली. मग इथं जर असेल तर इथं किती वाढू शकते 8 अशा पद्धतीने वाढू शकते का तर आपण ते पाहूया. ओके, तर पहा 7च्या ठिकाणी जर आपण 7 अधिक 6 घेतलं, समजा 7 अधिक 6 तर किती होतंय 13 बरोबर. आणि त्यानंतर आपण 13 घेऊन बघू, 13 अधिक 8 तर ते किती होतंय 21. मग बरोबर आहे का 21? हा बरोबर आहे. पहा 7च्या जागी जर आपण 13 ठेवलं तर ती किती, इथं मी लिहून दाखवतो तुम्हाला. 7च्या जागी जर x जागी जर आपण 13 ठेवलं तर 7 आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे 6चा बरोबर. त्यानंतर 13 आणि आहे पुढची कोणती 21 आहे बघा 21. मग यामध्ये 13 आणि 21 यामध्ये कितीचा फरक होतोय 8चा बरोबर. त्यानंतर 21 आणि 31 यामध्ये कितीचा फरक होतोय 10चा, आणि 31 आणि 43 यामध्ये कितीचा फरक होतोय 12चा. म्हणजेच 2 ने वाढलेले, म्हणूनच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. तुम्हाला आन्सर मी पडताळून देखील दाखवतोय मित्रांनो, आन्सर ते कसं येऊ शकतं ते देखील तपासून दाखवतोय बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ओके, आता पहा एका सांकेतिक लिपीत DOG हा शब्द EPH असा लिहितात, तर त्याच पद्धतीने कॅट हा शब्द कसा लिहाल. ओके, तर आता आपण मागाशी संख्या मालिका काढली होती जी ABCD सांगितलं होतं तुम्हाला. ओके, तर ते आपण मागे काढलेलं आहे, त्या पद्धतीने इथं काढण्याची गरज आहे. चला काढूनच घेऊया. UVWXYZ. ओके, आता पहा DOG हा शब्द EPH असा लिहिला जातोय. पहा DOG कुठं आहे D अधिक E बरोबर. त्यानंतर O कुठं आहे O अधिक 1 म्हणजेच काय होतंय ओच्या पुढे कोणता आहे P, म्हणजे D नंतर कोणता आहे E आहे बरोबर, +1 झालाय. त्यानंतर O नंतर कोणता आहे इथे पहा O नंतर P आहे बरोबर, इथे पण +1 झालेला आहे. आणि त्यानंतर G नंतर कोणता आहे H बरोबर, इथे पहा G नंतर H आलाय, इथे +1 न वाढलाय. मग अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय कॅट साठी करायचंय कॅट बरोबर.
कॅट. सी नंतर काय आहे? डी आहे का? डी बरोबर. किती? +1 ने वाढलेला आहे इथं पण. त्यानंतर ए नंतर कोणता आहे? बी बरोबर. बी +1 ने आपण करूया. त्यानंतर टी. टी नंतर कोणता येते आहे पहा? हा यू. टी +1 टी म्हणजेच कोणत्या आता? डी बी यू आहे का पर्याय? पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी बी यू. अशा पद्धतीने मित्रांनो आन्सर पर्यंत जायचं असतं. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन एक वेळा आठवण करून देतो, जर तुम्ही आणखीन आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच 1000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर लगेच घेऊन टाका. तुमच्या अभ्यासाला त्यामुळे एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि एकदम माफक फी आहे. फक्त 49 रुपये फी आहे. ती फी देऊन तुम्ही तो प्रश्नसंच आत्ताच घ्या. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमचा जो गणित आणि बुद्धिमत्ता विषय आहे या महत्त्वाच्या विषयावरील सिलेबस पाहिला. गणिताचा डिटेल सिलेबस पाहिला, बुद्धिमत्ताचा डिटेल सिलेबस पाहिला आणि गणिताची महत्त्वाची उदाहरणे पाहिली आणि बुद्धिमत्ताची देखील महत्त्वाची उदाहरणे पाहिलेली आहेत. आणि हे सर्व उदाहरणे आपण IBPS पॅटर्ननुसार पाहिलेली आहेत. आणि यामध्ये आपण IBPS PYQचा देखील समावेश केलेला आहे. IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील समावेश आपण केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.